नमस्कार. आज आपण इथे मटार आणि फ्लॉवरची भाजी बनवणार आहोत. तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. खूप छान झटपट होते आणि अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर आज आपण इथे मटार आणि फ्लॉवरची भाजी बनवणार आहोत. सर्वात प्रथम आपण इथे कांदा आणि खोबरं छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आणि आता पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहोत. इथे कांदा आणि खोबरं छान थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये आपण छान ते बारीक करून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण एक छोटा आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतले आहे. तर आता आपण इथे छान हे वाटण तयार करून झालेलं आहे. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, इथे आता कांदा खोबरं आणि आलं लसूण पेस्ट आपण जी बारीक करून घेतलेली आहे ते आपण छान तेलावर परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 2 चिमूटभर आपण इथे हिंग घेतलेला आहे आणि एक चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाला हा तुम्ही कोणताही घेऊ शकता. तर आता इथे आपण मसाले छान आपण परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हे मसाले आपण छान आता परतवून घेणार आहोत. तर अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले छान आपण परतवून घेणार आहोत. तर आता आपण इथे भाज्या छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. मटार आहे, फ्लॉवर आहे आणि मी इथे एक गाजराचा वापर केलेला आहे. तर एक गाजर घ्या. खूप छान अशी चव येते भाजीला. तर इथे आता आपण भाजी छान 1-2 मिनटासाठी आपण छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. म्हणजे भाजीला खूप छान अशी तर्री येते. तर इथे आता भाजी छान आपली परतवून झालेली आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. तर इथे आता भाजी छान आपण स्लो गॅसवर परतवून घ्यायची आहे. इथे भाजी छान परतवून झाल्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं ते भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर आता भाजी शिजण्यापुरतं आपण इथे थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे भाजीवर तर्री खूप छान येते. तर इथे साधारण कोमट पाणी आपण घेतलेलं आहे. तर्रीच्या भाजीला जर तुम्ही गरम पाणी म्हणजेच कोमट पाणी जर वापरलं तर भाज्यांना खूप छान अशी तर्री येते वर आणि भाज्या खूप छान चविष्ट अशा ह्या तयार होतात. तर इथे आता आपली ही भाजी छान ढवळून झालेली आहे आणि आता एक छान भाजीला उकळी आणायची आहे. तर इथे पाहू शकता भाजीला खूप छान असा रंग आलेला आहे आणि भाजीला आता एक उकळी आल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी छान शिजू द्यायची आहे. तर इथे भाजी छान उकळी आलेली आहे पाहू शकता आणि आपली भाजी छान शिजलेली आहे. तर झाकण काढून अधूनमधून भाजी चेक करायची आहे भाजीमध्ये पाणी किती आहे ते. तर इथे आपली पूर्णपणे भाजी छान शिजलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, तर इथे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तर इथे तुम्ही भाजी कितपत तुम्हाला भाजीमध्ये ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ही भाजी ग्रेव्ही किंवा अगदी सुकवू शकता. तर इथे मी साधारण ही भाजी ग्रेव्हीची करणार आहे. तर आता इथे भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता फ्लॉवर छान आपला मऊसर असं झालेला आहे. इथे भाजी छान आपली शिजलेली आहे. तर इथे तुम्ही रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही इथे साधारण रस्सा ठेवू शकता किंवा अगदीच सुकी हवी असेल तर इथे पाणी थोडंसं मीडियम गॅस करून पाणी सुकवू शकता. तर इथे आपली ही दाटसर अशी ग्रेव्हीची भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे फ्लॉवर आणि मटारची चमचमीत झणझणीत अशी ही भाजी तयार आहे. तर एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे. तर अगदी झटपट होते आणि खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर ही भाजीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.